वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा। पुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। सब संतन की जय। माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं चिंतन करत आपण 167 क्रमांकाच्या ओव्यांपर्यंतचा टप्पा पार पाडलेला आहे। आज आपण 168 क्रमांकाच्या पुढील ओव्यांचं निरूपण आणि चिंतन करणार आहोत। कालच्या 24व्या क्रमांकाच्या श्लोकाची राहिलेली ओवी तिचं थोडंसं चिंतन आपण करू आणि पुढे जाऊया, ज्यामध्ये माऊली म्हणतायत, म्हणून समर्थू जो येथे आथिला सर्वज्ञते तेने सविशेषे कर्माते त्यजावेना। अर्थात म्हणून या जगात जो समर्थ व ज्ञानसंपन्न असेल त्यांनी तर विशेष करून कर्माचा त्याग करू नये। सामान्यानं कर्माचं आचरण का करावं हे सांगून मी कर्माचं आचरण का करतोय हेही भगवंत इथं सांगताना दिसतायत आणि भगवंत कर्माचं आचरण का करतायत हे सांगून झाल्यावर भगवंत शेवटी म्हणतायत की हे सगळं असल्यामुळं की भगवंतानं जर कर्म केलं नाही तर भगवंताला आदर्श मानणारे, त्या भगवंताला पूजणारे, भगवंताचे अनुयायी भक्त ते सगळे सुद्धा कर्मापासून कुचराई करतील आणि म्हणून भगवंत स्वतः कर्मामध्ये रत राहतो। म्हणून समर्थू जो आहे, जो समर्थ आहे त्यानं कर्म टाळता कामा नये। कारण कर्म करणं ही काही लोकांना कमी दर्जाची बाब वाटते, कमी दर्जाची गोष्ट वाटते आणि जी गोष्ट लोकांना कमी दर्जाची वाटते ती जर श्रेष्ठांनी करून दाखवली की त्या कर्माची श्रेष्ठता वाढत असते। जसं स्वच्छता अभियान आहे। स्वच्छता अभियान हे समाजासाठी, परिसरासाठी, पर्यावरणासाठी, देशासाठी, जगासाठी आवश्यक आहे। पर्यावरणाकडे सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे, पण लोकांना स्वच्छता करणं हे कमीपणाचं वाटतं। आपण रस्त्यानं चाललो आणि एखादा कचरा आपल्याला रस्त्यात दिसला की तो मी का उचलू अशी भावना होते। मी कचरा उचलला तर लोक मला हसतील अशी भावना निर्माण होते। कारण कचरा उचलणं हे कमीपणाचं लक्षण आहे असं खूप लोकांना वाटतं। स्वच्छता करणं कमीपणाचं लक्षण वाटतं, झाडणं कमीपणाचं लक्षण वाटतं। घरात एखाद्या वेळेस झाडतीलही, पण सार्वजनिक ठिकाणी, सामूहिक ठिकाणी झाडणं लोकांना लाजिरवाणं वाटतं। पण लोकांमध्ये ही स्वच्छतेची भावना जागी होणं, जागृत होणं ही गोष्ट अतिशय गरजेची आहे। का गरजेची आहे तर तसं झाल्याशिवाय समाज, परिसर, देश स्वच्छ राहणार नाही। आणि म्हणून मग आपले पंतप्रधान असतील, मुख्यमंत्री असतील किंवा जी मोठी लोक असतील ज्यांना सेलिब्रिटी म्हणतात लोक, अशी लोक स्वतः हातात कॅरी बॅग घेऊन किंवा प्लास्टिक घेऊन सगळा कचरा गोळा करताना आपल्याला दिसतील। पंतप्रधान मोदी सुद्धा स्वच्छता अभियान जेव्हा देशभर राबवतात तेव्हा ते स्वतः हातामध्ये झाडू घेतात आणि जेव्हा पंतप्रधान हातात झाडू घेतो तेव्हा सामान्य माणसाला वाटतं की झाडू हातात घेणं हे काही कमीपणाचं लक्षण नाही। किंवा उद्या कोणी आपल्याला म्हटलं की झाडू हातात घेणं कमीपणाचं लक्षण आहे तर आपण त्याला म्हणू शकतो की अरे पंतप्रधान सुद्धा हातात झाडू घेतो, पंतप्रधान सुद्धा स्वच्छता करतो, मग पंतप्रधान स्वच्छता करत असेल तर मी का करू नये। अशी सामान्य माणसाची स्वच्छतेत निष्ठा राहावी याच्याकरता ज्याप्रमाणे वरिष्ठ लोक, श्रेष्ठ लोक, मोठ्या पदावर असलेली लोक स्वतः स्वच्छता करतात। गाडगे महाराजांचं नाव आपण का घेतो? स्वच्छता अभियानाला नाव गाडगे महाराजांचं का दिलं? राष्ट्रसंत ही पदवी त्यांना का दिली? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामीण स्वच्छता अभियान, ग्राम स्वच्छता अभियान असं नाव का दिलं? त्याचं महत्त्वाचं कारण हे आहे की त्यांनी
स्वच्छतेचा संदेश जगाला दिला. पण हा स्वच्छतेचा संदेश बाहेरून आत जाणारा होता. आधी बाह्य स्वच्छता करावी, मग शारीरिक स्वच्छता करावी, आणि मग मानसिक स्वच्छता करावी, आणि मग परमार्थ करावा. मग तो परमार्थ फळतो. अशुद्ध जागेवर, अस्वच्छ जागेवर केलेला परमार्थही फळत नाही. म्हणून धर्मशास्त्रानं, कर्मशास्त्रानं आपल्याला जे नियम सांगितलेत, पूजा करायची आहे, अर्चना करायची आहे, तर आधी जागा शुद्ध पाहिजे, पवित्र पाहिजे. घाण जागेवर, अशुद्ध अपवित्र जागेवर साधना केली तर ती फळत नाही. म्हणून जागा ही स्वच्छ पाहिजे. म्हणून गाडगे महाराजांनी सांगितलं की आधी गाव स्वच्छ झाला पाहिजे. त्यामुळं ज्या गावात गाडगे महाराजांचं कीर्तन असायचं, गाडगे महाराज त्या गावात थोडा आधी जायचे आणि सगळा गाव स्वच्छ करायचे. आता एवढा मोठा माणूस येऊन आपलं गाव साफ करतोय, जो आपल्या गावचाही नाहीये, जो आपल्या गावात राहणारही नाहीये, तो माणूस आपलं गाव स्वच्छ करतोय म्हटल्यावर सगळ्यांना वाटायचं की आपणही आपलं गाव स्वच्छ केलं पाहिजे. लोकांच्या मनामध्ये ती प्रेरणा जागृत व्हायची आणि सगळं गाव स्वच्छ करायला लागायचं. सगळं गाव स्वच्छ सुंदर व्हायचं आणि मग गाडगे महाराजांचं कीर्तन व्हायचं. अगदी सुरुवातीला गाव स्वच्छ झाला पाहिजे. गाव स्वच्छ झाला की घरं स्वच्छ होतातच, कारण घरं लोक स्वच्छ करतात. पण घरं स्वच्छ करत करत गाव अस्वच्छ करतात, हे गावातलीच लोक विसरून जातात. आणि म्हणून गाडगे महाराजांनी स्वच्छतेचं महत्व जगाला सांगितलं. स्वतः स्वच्छता केली आणि गाडगे महाराजांनी स्वच्छता केली म्हणून स्वच्छता अभियान सार्वत्रिक रूपामध्ये राबवणं शासनालाही शक्य झालं. म्हणून मोठी लोक, सामर्थ्यवान लोक जे करतात ते करण्यात सामान्यांना अभिमान वाटतो. लाज तर वाटतच नाही, उलट अभिमान वाटतो की जे काम एवढ्या मोठ्या माणसानं केलं ते काम मी केलं, त्या कामाला मी हातभार लावला. आणि म्हणून सामान्याची त्या कामावर निष्ठा निर्माण व्हावी याच्याकरता श्रेष्ठांनी ते कर्म करताना कोणत्याही प्रकारची लाज बाळगू नये. अगदी सहजपणे ते काम त्यानं केलं पाहिजे, सामान्यासारखं केलं पाहिजे. अगदी त्याप्रमाणे कर्म करणं हे भक्त लोकांना सामान्यपणाचं लक्षण वाटतं. काही सिद्ध पुरुषांना, जे मोठ्या पदावर पोहोचलेत, अशा काहींना वाटतं की मी आता कर्म का करू? जे कर्म करून मिळवायचंय ते मी मिळवलंय. ज्याच्या करता कर्म करायचंय तेच मी मिळवलंय. मग कर्म करून जे मिळवायचं ते मिळवल्यावर मग कर्म कशाला करायचं? म्हणून भगवंत सांगतायत की सामान्यानं कर्म करो न करो तितकासा फरक पडणार नाहीये कर्म व्यवस्थेवर, समाज व्यवस्थेवर, प्रकृतीवर. पण जो सामर्थ्यवान आहे त्यानं कर्म केलं पाहिजे, कारण त्याच्या कर्माकडे बघून इतर लोक कर्मप्रवृत्त होतात. आणि म्हणून माऊली सांगतायत, म्हणून समर्थू जो आहे, म्हणून जो सामर्थ्यवान आहे, आथिला सर्व ज्ञाते, सर्वज्ञान संपन्न असा जो आहे. आथिला शब्दाचा अर्थ इथं सर्वज्ञान संपन्न असा दिलेला आहे. आथिला सर्वज्ञते, जो परिपूर्णपणे ज्ञान प्राप्त झालेला आहे. कारण कर्म करण्यातून साध्य होणाऱ्या गोष्टी दोन आहेत, मोक्ष आणि ज्ञान. या दोन्ही गोष्टी एकमेकावर अवलंबून आहेत. मग कर्म केल्यानं मोक्ष मिळतो, तर ज्याला मोक्ष मिळालाय, कर्म केल्यावर ज्ञान मिळतं, मग ज्याला ज्ञानही मिळलंय, अशा व्यक्तीनं कर्म का करावं? तर त्यानं मुद्दाम कर्म करावं. अतिला सर्वज्ञते तेने सविशेषे कर्माते त्यजावेना, तेने सविशेषे, विशेष करून कर्माते त्यजावेना, त्यांनी मात्र कर्माचा त्याग करू नये. विशेष करून त्यांनी त्याग करू नये, कारण त्यांनी त्याग केला की समाजही त्याचा त्याग करायला लागेल. आणि एकदा तसं घडलं तर मग सगळ्या गोष्टी बिघडत जातील. पुढे भगवंत म्हणतायत, सक्ताः कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत, कुर्याद् विद्वांस्तथा सक्तश्चकीर्षर लोकसंग्रहम. अर्थात अर्जुना, ज्याप्रमाणे अविद्वान पुरुष कर्मफल व कर्माचा करता या अभिमानाने प्रेरित होतसाते कर्म करतात, त्याप्रमाणेच
लोकानुग्रह करण्याची इच्छा करणाऱ्या विद्वानाने अनासक्त होऊन कर्म करावे. आता इथे एक महत्वाची गोष्ट भगवान श्रीकृष्ण परमात्मा सांगतायत. ज्याप्रमाणे अविद्वान माणूस, अज्ञानी माणूस, सामान्य माणूस, सामान्य पुरुष कर्मफळाची इच्छा करतो, फळ मिळावं म्हणून कर्म करतो, त्या कर्माचा कर्ता मी आहे अशा अभिमानानं तो कर्म करतो. अगदी तशाच भावनेनं लोकानुग्रह म्हणून विद्वानांना सुद्धा कर्म करावं, पण अनासक्त भावनेनं. खूप महत्वाचं सूत्र इथं भगवंतांनी सांगितलंय. कर्म सिद्धांताचं गूढ, कर्म सिद्धांताचं रहस्य, कर्म सिद्धांताचं तत्व म्हणू शकतो आपण, सार म्हणू शकतो, ते या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितले. कर्म करणारे दोघ आहेत. एक एक जण तो आहे जो सामान्य आहे, जो कर्म करतानाच मला कर्मातून काहीतरी मिळणार आहे या भावनेनं तो कर्म करतोय. पण तो कर्म करतोय हे महत्वाचं, कारण ती प्रारंभिक अवस्था आहे. आताच त्याच्याकडून खूप काही अपेक्षा करता येणं शक्य नाही, पण तो कर्म करतोय. कर्म करताना फक्त काहीतरी मिळावं ही त्याची अपेक्षा आहे. आणि दुसरा त्याच्या त्या कर्मामधला दोष म्हणजे हे कर्म मी करतोय ही त्याची भावना आहे. मी केल्यामुळं हे होतंय असं त्याला वाटतंय म्हणून तो कर्म करतोय. हे दोन दोष घेऊन तो कर्म करतोय. पण महत्वाची गोष्ट आहे की तो कर्म करतोय आणि तो कर्म करतोय हे जगाला दिसतंय. आणि जगाला दिसणं महत्वाचं आहे, कारण जगाला फक्त दिसणार आहे बाहेरचं, आत काय चाललंय हे दिसणार नाही. आणि तो जरी सकाम भावनेनं कर्म करतोय, तो जरी अहम भावनेनं कर्म करतोय, तरी तो कर्म करतोय ही गोष्ट विसरता कामा नये. आणि विद्वान पुरुषांना सुद्धा अगदी तसंच कर्म करावं. कसं? जसा सकाम पुरुष कर्म करताना दिसतोय, मी कर्म करतोय या भावनेनं कर्म करणारा पुरुष ज्या पद्धतीनं कर्म करतोय तसंच कर्म विद्वानानं करायचंय. फरक फक्त एवढाच ठेवायचा आहे की ते कर्म करताना त्यानं त्या कर्मात आसक्ती ठेवू नये. म्हणजेच जे दोन दोष सामान्याकडून कर्म करताना घडतात ते दोन दोष टाळून त्यानं कर्म करावेत. पण त्यानं कर्म करावं, कर्माचा त्यानं त्याग करू नये. कारण त्यानं कर्माचा त्याग केला की सामान्यांकडूनही कर्माचा त्याग होणार आहे. माऊली या श्लोकाचं काय वर्णन करतायत ते बघूया. देखे फळाची आशा, आचरे कामुकू जैसा, कर्मी भरू होवावा तैसा निराशाही. अर्थात पहा, सकाम पुरुष फलेच्छेने कर्माचरण जसे करतो त्याप्रमाणे निरीच्छ पुरुषांनीही तसाच कर्मावर विशेष भर देऊन कर्म केले पाहिजे. अर्थात देखे फळाची आशा, आचरे कामुकू जैसा. कामुकू शब्दाचा अर्थ आहे सकाम भावना असलेला. देखे फळाची आशा, जो कामुक आहे, जो सकाम आहे, तो फळाच्या आशेनं कर्माचं आचरण करतो. कर्म करण्याची प्रेरणा त्याला ती इच्छा देते, त्याची ती वासना देते. काहीतरी मिळणार आहे या भावनेनं तो कर्म करतोय. ती भावना त्याला कर्मासाठी प्रेरित करते. जशी ती भावना त्याला कर्मासाठी प्रेरित करते, अगदी त्याप्रमाणे कर्मी भरू होवावा तैसा, अगदी त्याच पद्धतीनं त्यानं कर्म करावं, होवावा तैसा, पण निराशाही. अगदी मी म्हणतो की 25व्या श्लोकाचा पूर्ण सार पहिल्याच या एका ओवीमध्ये माऊलींनी मांडलाय. सामान्य माणूस ज्या भावनेनं कर्म करतोय, जशी आशा ठेवून कर्म करतोय, आशा ठेवणं हे त्याचं चूक आहे, पण तसंच कर्म सामान्यानं करावं. फक्त निराशाही, त्यानं आशा ठेवू नये, आशेचा त्याग करून त्यानं ते कर्म करावं.
बाहेरून दोघंही सारखं कर्म करताना दिसत असले तरी आतली भावना वेगवेगळी आहे. कारण फळ आतली भावना देणार आहे, कर्म फळ देणार नाही. खूप महत्वाची गोष्ट आहे. आपण कर्म सिद्धांत थोडा सूक्ष्मपणे समजून घेतला पाहिजे. फळ कर्म देतं की कर्मामागची भावना, असा जर प्रश्न विचारला तर कर्म फळ देत नाही. कर्म करण्यामागची भावना फळ देत असते. म्हणून तुम्ही पापी भावनेनं पुण्यात्मक कर्म करा तरी तुम्हाला पाप लागेल, आणि तुम्ही पुण्यात्मक भावनेनं पापात्मक कर्म करा तरी तुम्हाला पुण्य मिळेल. तुम्ही भावना कोणती ठेवता हे महत्वाचं आहे. लोकांना मारणं हे पाप आहे असं जर म्हणावं तर भगवान शंकर परमात्मा तर सगळ्या जगाला मारतात, मग ते पापी आहेत का? कारण त्यांची मारण्यामागची भावना वेगळी आहे. अनिवार्यता म्हणून, एक नवी सुरुवात जगाची होईल म्हणून ते संहार करतात, नाश करतात, म्हणून त्यांना पाप नाही. डॉक्टरही चाकूचा वापर करतो, पोटामध्ये आतड्यांमध्ये चाकू घालतो, कधी कधी आतडे कापून काढतो, पाय कापून काढतो, हात कापून काढतो. डॉक्टरही हातपाय कापतात. एखाद्याला काही मधुमेह झाला किंवा अशी वेळच आली की हात तोडला पाहिजे, हात कापला पाहिजे, डॉक्टर लोकही हात तोडतात, कापतात. त्यांना पाप का नाही लागत? कारण त्यांची भावना चांगली आहे. म्हणून कर्म फळ देत नाही ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. कर्मामागची भावना तुम्हाला फळ देते. म्हणून कर्म करताना जर तुम्ही सकामता ठेवली तर ती भावना तुमच्या दुसऱ्या जन्माला कारण ठरणार आहे. कर्म तर निघून जाणार आहे, कर्म क्षणिक आहे, ते तुम्ही नाही केलं तर कुणीतरी येऊन करणार आहे. कर्म थांबणार नाहीये. अर्जुनाने युद्ध केलं नसतं तरी युद्ध झालं असतं, बाकीच्या 4 पांडवांनी युद्ध खेळलं असतं, जिंकलेही असते कदाचित. युद्ध तर ठरलं होतं, लोकांचं मरण ठरलेलं होतं. अर्जुनाच्या एकट्या युद्ध न करण्यानं युद्ध थांबणार नव्हतं. कर्म करणं महत्वाचं नाहीये त्या दृष्टीनं, कारण कर्म ही केवळ एक प्रक्रिया म्हणून राहणार आहे. पण त्या प्रक्रियेला जो चिकटलेला आहे तो कोणत्या भावनेनं चिकटला आहे याच्यावर त्याचं भविष्य अवलंबून आहे. विद्युत प्रवाह चालू आहे, त्याला तुम्ही हात लावला की तुम्ही प्रभावित होणार आहेत. तुम्ही त्या विद्युत प्रवाहावर तुम्हाला आवश्यक असलेली यंत्र चालवली की तोच विद्युत प्रवाह तुमचं भलं करणार आहे. विद्युत प्रवाह तोच आहे. तुम्ही असलात काय नसलात काय तो राहणार आहे. कर्म चालत राहणार आहे. तुम्ही केलं काय न केलं काय, म्हणून तुमच्या कर्म न करण्यानं या जगाचं काही अडेल असं नाहीये. जग रहाटणी थांबेल असं नाहीये. भगवंत यासाठी कर्म करा असं सांगत नाहीयेत की कर्म नाही केलं तर हे विश्व चालणार नाही. विश्व तर चालतच राहणार आहे. सगळं जग, सगळे सजीव जरी मेले तरी सूर्याचं उगवणं, सूर्याचं जळत राहणं, पृथ्वीचं फिरत राहणं हे चालू होत राहणार आहे, हे चालू राहणार आहे, थांबणार नाहीये. पण ते कर्म करताना तुम्ही जर त्यात भावना भरली, वासना भरली तर ती भावना, ती वासना तुमच्या पाप पुण्यात्मकतेला कारण ठरणार आहे. आणि तुम्ही काहीच भावना न ठेवता, पर्याय कर्माशिवाय नाहीच आहे, आणि हे कर्म मला देवानं प्रसाद म्हणून दिलंय, मी या कर्माचं आचरण केलं तर देवानं माझ्यावर सोपवलेलं कोणतं तरी एक मी काम सिद्धीला नेतोय या भावनेनं ते करणं. आताच थोड्या वेळापूर्वी युट्यूबवर मी एक व्हिडिओ बघत होतो. सावतामाळी यांच्या जीवनावर आधारित चित्रपटातला थोडासा भाग होता. त्या तेवढ्याच भागामध्ये सावतामाळींची मुलगी सावतामाळींना म्हणते की बाबा आपण वारीला का जात नाही होत. सावतामाळी म्हणतात मी जर वारीला गेलो, आपण जर वारीला गेलो तर आपल्या शेताचा मालक रागवेल,
कारण आता पेरणीचे दिवस आहेत, पेरणी करायची आहे, बीज रोपण करायचं आहे जमिनीमध्ये. आता जर आपण सोडून गेलो तर या जमिनीचा मालक रागवेल आपल्यावर. ती मुलगी विचारते, कोण आहे जमिनीचा मालक? म्हणे त्याचं नाव पांडुरंग आहे. कुठं राहतो? म्हणे पंढरपूरला राहतो. मग म्हणे म्हणजे तो पंढरपूरचा पांडुरंगच ना? हो, त्यालाच तर भेटायला जायचंय आपल्याला. सावतामाळीने खूप प्रेमाने त्या मुलीला उचलून घेतले आणि तिला सांगतायत की बाळा, त्याच पांडुरंगानं ही शेती सांभाळायची जबाबदारी आपल्याला दिली. मालकाकडे जरी जायचं झालं तरी काम सोडून मालकाकडे जायचं नसतं. तुम्ही एखाद्याकडं नोकरीला आहात तर तुम्ही कामावर निष्ठा ठेवली पाहिजे, मालकाकडेच जायचं नाही. जे सारखे मालकाकडे जातात त्याला चाटुगिरी म्हणतात. काही लोक असतात, प्रत्येक ठिकाणी असतात, की त्यांना काम जास्त करायचं नसतं पण मालकाकडे सारखं बसून राहायचं. मालक सांगतो तेवढंच करायचं, बाकी आपलं जे काम आहे ते करायचं नाही. सारखं मालका पुढं 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 करायचं आणि काम करायचं नाही. एखादा मालक होईलही अशा चाटुगिरीनं आनंदित, कारण त्याला बाकीच्या गोष्टी कळत नसतील, संस्थेकडे त्याचं त्या दृष्टीनं लक्ष नसेल. त्याला आपल्याजवळ एखादा माणूस येतोय, सारखा बसतोय म्हणजे तो कामाचा माणूस आहे असं वाटू शकतं. पण परमात्म्याला तुम्ही असं नाही फसवू शकत. तुम्ही त्याला सारखं जाताय, भेटायला जाताय, त्यानं जी तुम्हाला कामं लावून दिली ती करत नाहीयेत तुम्ही, ते त्याला तरी आवडेल का? एखाद्या कंपनीचा मालक आहे, तुम्ही सगळी कामं सोडून त्याच्या घरी जाऊन त्याचं गुणगान गात बसला, त्याला तरी आवडणार आहे का? त्याच्यात त्याचा तरी फायदा आहे का? म्हणून आधी कर्मावर निष्ठा ठेवायची. जे त्यानं आपल्याला दिलंय कर्म ते करणं, त्याच्यावर निष्ठा. आणि म्हणून सावतामाळी म्हणतात की नाही येऊ शकत मी वारीला, त्याच्यामुळे आपल्याला नाही जाता येत, कारण त्याला आपण का त्याचंच काम सोडून भेटायला गेलो तर त्याला राग येईल. म्हणून जे रिकामी लोक आहेत की ज्यांचं आता कर्म थांबलंय, जबाबदारी संपलेली आहे, अशा लोकांनी वारीला गेलं तर तशा एका महिलेला ते पाठवतात आणि लगेच एक संवाद आहे की ती महिला म्हणते की सावता, तुझ्यामुळं मला पंढरपूरची वारी घडते. तिथं तो व्हिडिओ संपला. पण तेवढ्यातून एक गोष्ट लक्षात आली, भगवंतानं लावून दिलेलं जे कर्म आहे ते कर्म हीच आपली पूजा आहे, तीच आपली वारी आहे, तेच आपलं नामस्मरण आहे, तीच आपली पूजा आहे. ती निष्ठेनं करणं आणि ती करताना कामभावना न येऊ देणं. एक तुम्ही वारी करताय कामभावनेनं आणि तुम्ही शेती करताय निष्काम भावनेनं, तर तुमची शेती श्रेष्ठ आहे. तुम्ही भजन करताय काम भावनेनं, सकामतेनं, काहीतरी मिळावं म्हणून, आणि तुम्ही तुमचं काम करताय काही न मिळण्याची अपेक्षा ठेवून, तर तुमचं ते काम श्रेष्ठ आहे. म्हणून मी म्हणालो, काम काय करताय हे महत्वाचं नाही, ते करताना कोणती भावना ठेवताय ते महत्वाचं आहे. आणि म्हणून भगवंत सांगतायत, कर्मी भरू हुवावा तैसा पण निराशाही. त्याच्यासारखंच कर्म करावं. जसं एखादा कामुक काम करतोय तसंच कर्म करायचं, तल्लीन होऊन करायचं, कारण ज्याला काहीतरी मिळवायचं आहे ना, तो खूप मन लावून काम करतो. तसंच मन लावून काम करायचंय, फक्त काम भावना ठेवायची नाही, काही मिळावं ही अपेक्षा ठेवायची नाही, फक्त अपेक्षा ठेवायची नाही. कर्म तुम्हाला देणारच आहे, पण अपेक्षा ठेवली नाही की एक वेळ अशी येते की त्या कर्मातून काही मिळणं संपून जातं आणि मग कर्म हा एक असा प्रवास उरतो की जो फक्त शेवटाकडे चाललाय, मोक्षाकडे चाललाय, ज्ञानाकडे चाललाय, परमात्म्याकडे चाललाय. तो फक्त एक प्रवास होऊन जातो. ती भावना नसलेला प्रवास म्हणजे फक्त प्रवास आहे, तो कुठल्याच मुक्कामाला नेणार नाही. तिथं फक्त थांबे आहेत. थांबे वेगळे आणि मुक्काम वेगळा. काही जण थांब्याला मुक्काम समजतात आणि प्रवास करतात, आणि काही जण मुक्कामासाठी प्रवास करतात. थांबे गरजेचे आहेत, पण थांब्याला मुक्काम समजला तर चूक होईल. कर्म करतोय आपण, त्या कर्मातून काही मिळायची अपेक्षा आहे, ते मिळणं हा थांबाय. कर्म करतोय आपण आणि या कर्मामध्ये थोडी सुलभता यावी म्हणून देवाकडे काही मागितलं
कर्मामध्ये सुलभता यावी, देवाच्या नामस्मरणामध्ये साधनेमध्ये सुलभता यावी म्हणून काही मागितलं जरी देवाला तरी ते मागणं हा थांबा हे लक्षात ठेवायचं. तो मुक्काम नाहीये. मुक्काम लक्षात ठेवायचा. मोक्ष आणि ज्ञान हा मुक्काम आहे. त्याच्या आधीचे सगळे थांबे आहेत. आणि म्हणून सुरुवात सकाम भावनेनं जरी कर्माची झालेली असली तरी हळूहळू ती सकामता काढून टाकून कर्म करत राहायचं. हळूहळू, कारण एकदम ती जाणार नाहीये. जन्म जन्मांतरामध्ये कामना ठेवून कर्म करण्याची ज्या जीवाला सवय लागली तो जीव एकदमच निष्काम भावनेच्या कर्मापर्यंत पोहोचू शकत नाही. पण हळूहळू का होईना त्यानं कर्मामध्ये निष्काम भाव हळूहळू पेरला पाहिजे. हळूहळू त्याच्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि एक दिवस असा येईल की त्याचा तो थांबा संपून जाईल आणि थोड्या प्रवासानंतर त्याला मुक्काम मिळेल. मुक्कामाचा प्रवास म्हणजे असा प्रवास की ज्या प्रवासामध्ये इतर कशाची अपेक्षा नाही. आणि थांबा म्हणजे असा प्रवास ज्याच्यामध्ये काहीतरी मिळण्याची अपेक्षा आहे. अपेक्षेतून केलेलं कर्म म्हणजे थांब्यासाठी केलेला प्रवास. आणि मुक्कामासाठी मोक्ष आणि ज्ञानासाठी केलेला प्रवास म्हणजे अंतिम प्रवास. कर्माचा अंतिम प्रवास म्हणजे निष्काम कर्म. पुढं माऊली म्हणतायत, जे पुढत पुढती पारता हे सकळ लोक संस्था रक्षणीय सर्वथा म्हणून या. अर्थात कारण अर्जुना या सर्व लोक समुदायाचे सतत रक्षण केले पाहिजे म्हणून या सगळ्या लोकसंस्थेचं रक्षण केलं पाहिजे. ती रक्षण करण्याजोगी आहे म्हणून. जे पुढत पुढती पार्था. अर्जुना तुला वारंवार मी सांगतोय, वारंवार लक्ष दे. हे सकळ लोकसंस्था रक्षणीय सर्वथा. ही सगळी जी लोकसंस्था आहे. खूप सुंदर शब्द वापरलाय माऊलींनी. माऊलींनी या जगासाठी काही खूप सुंदर शब्द ज्ञानेश्वरीत वापरले. ते शब्द आधी कुठं वापरलेले नव्हते. ज्ञानोबांनी ते मराठीत आणले. लोकसंस्था. आता हा शब्द खूप प्रचलित झालाय. या लोकसंस्था शब्दातून संस्था शब्द अस्तित्वात आला आणि तो संस्था शब्द वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वापरला गेला. शैक्षणिक संस्था, राजकीय संस्था, आर्थिक संस्था, धार्मिक संस्था, अशा वेगवेगळ्या ठिकाणी तो शब्द वापरला गेला. माऊलींनी 13व्या शतकात वापरलेला शब्द आहे लोकसंस्था. मी म्हणतो माऊलींमधला खूप मोठा समाजशास्त्रज्ञ या शब्दातून स्पष्ट होतो. मोठे समाजशास्त्रज्ञ आहेत माऊली. एखाद्या समाजशास्त्राच्या अभ्यासकानं या नुसत्या एका शब्दावर जरी चिंतन केलं तरी पुरेसं आहे. लोकसंस्था. आणि माऊलींची लोकसंस्था काय, या लोकसंस्थेकडून माऊलींची अपेक्षा काय, या लोकसंस्थेबद्दल माऊलींची भावना काय, लोकसंस्थेबद्दलची अपेक्षा काय, या सगळ्याचं चिंतन स्वतंत्रपणे करण्यासारखं आहे. अगदी इथून पसायदानापर्यंतचा प्रवास माऊलींच्या शब्दाचा. पसायदानामध्ये या लोकसंस्थेबद्दलची अपेक्षा माऊलींची व्यक्त झाली. ते आपण पुढे बघू. पण लोकसंस्था हा शब्द खूप महत्वाचा आहे. हे सकळ लोकसंस्था, सकळ शब्द पुन्हा महत्वाचा आहे. माऊलींना केवळ मराठी, केवळ भारतीय समाज अपेक्षित नव्हता. या पृथ्वी तलावर जिथं जिथं, केवळ याच पृथ्वीवर नाही, जगात जिथं पृथ्वी असेल, कारण आता विज्ञान म्हणतं की अनंत पृथ्वी आहेत आणि अनंत ठिकाणी मनुष्य शरीर, मनुष्य जीव असण्याची शक्यता आहे असं आता विज्ञान सांगतंय. जिथं जिथं माणसं आहेत त्या सगळ्यांना लागू पडणारा हा शब्द आहे सकळ लोकसंस्था रक्षणीय सर्वथा. त्या सगळ्यांचं रक्षण करणं गरजेचं आहे आणि म्हणून कर्म करणं गरजेचं आहे. किती उदात्त विचार आहे माऊलींचा आणि किती व्यापक. त्या व्यापकतेला मर्यादाच नाही. किती व्यापक विचार करतायत माऊली बघा. किती सूक्ष्म विचार आहे. आपल्याला एखादा मुलगा असला, 1 असो 2 असो 3 असो, मुलं असली की सगळ्यात जास्त चिंता बापाला काय असते? सगळ्यात जास्त चिंता. कितीही पैसा कमवलेला बाप असू द्या,
गडगंज संपत्ती कमावलेला बाप असू द्या, त्यालाही ती चिंता असते. आणि ज्याचा हातावर पोट आहे अशाही बापाला चिंता असते मुलाच्या बाबतीत. ती चिंता कोणती असते? ती एकच चिंता असते की माझं लेकरू जगेल कसं, त्याला जगण्याचा काहीतरी एक मार्ग सापडला पाहिजे. त्याला तो मार्ग सापडण्याची इच्छा ही प्रत्येक बापाची इच्छा असते. मग काही बापांना वाटतं की माझ्या लेकराला नोकरी लागली म्हणजे तो सेटल होईल, म्हणजे त्याचं आयुष्यभराचं एक काम मार्गी लागून जाईल, एक नित्यनेम लागून जाईल त्याला. खूप पैसा कमवला तरी त्या बापाला चिंता की किमान या लेकरानं हे सांभाळायचं तरी काम करावं, म्हणजे रुटीन दैनंदिन काम त्याच्यामध्ये त्याला गुंतवणं ही प्रत्येक बापाची इच्छा असते. आणि जर काहीच काम लेकराला दिलं नाही तर मग ते उन्हाळक्या करीत फिरेल. काहीच करणार नाही असं तर शक्यच नाही. प्रत्येकाचं लेकरू काही ना काहीतरी करणारच आहे आणि हे प्रत्येक बापालाही माहिती आहे. पण त्यानं काही ना काहीतरी करण्यापेक्षा काहीतरी विधायक केलं पाहिजे, काहीतरी योग्य असं केलं पाहिजे. त्याच्या करण्यामुळं त्याचंही नुकसान होऊ नये आणि समाजाचंही नुकसान होऊ नये ही भावना बापाची असते. आणि ती असलीच पाहिजे आणि ती नैसर्गिक भावना आहे, कारण ती परमात्म्याची भावना आहे. तीच परमात्म्याची भावना इथं व्यक्त झालेली आहे, जी प्रत्येक बापाची आहे लेकराबद्दल. तीच या जगाला निर्माण करणाऱ्या जगत नियंत्या परमात्म्याची इच्छा आहे या जगाबद्दल. हे सकळ लोकसंस्था लक्षणीय सर्वथा म्हणून या, हे या सगळ्यांचं रक्षण केलं पाहिजे. लेकराला काहीच काम मिळालं नाही की बापाला असुरक्षित वाटतं, आपलं लेकरू असुरक्षित आहे असं वाटतं. कारण हे जर असंच रिकामं फिरत राहील तर उद्या लोकही याला नावं ठेवतील, लोक याला मारायला निघतील, उद्या याचं लग्न करणं अवघड होऊन जाईल, सगळ्यांचे टोमणे हा खात राहील. त्याच्यामुळं बाप स्वतःच टोमणे द्यायला सुरू करतो. बाप लेकराला टोमणे या करता देत नाही की त्याला ते टोमणे देणं आवडतं, तो टोमणे या करता देतो की त्या लेकराला कळावं त्यानं काहीच काम नाही केलं तर उद्या जग हेच टोमणे त्याला देणार आहे. पण तेव्हा वेळ निघून गेलेली असेल. त्याची सुरुवात बाप करून देतो, कारण त्याला तळमळ असते लेकरानं काहीतरी करावंही. म्हणून लेकरू घरात रिकामं असलं की प्रत्येक बाप टोमणे मारतो बाप लेकराला. उद्देश हाच असतो की मी जर टोमणे नाही मारले तर उद्या जग ह्याला नक्की टोमणे मारेल. मग जगानं याला टोमणे मारू नये याच्यापेक्षा आताच मी ह्याला टोमणे मारले तर या टोमण्यांनी तरी किमान तो उद्या मार्गी लागेल, करेल काहीतरी काम. खूप काही त्यानं करावं कमवावं अशी बापाची अपेक्षा नसते. तसं ईश्वरानं निर्माण केलेली ही सृष्टी फक्त चालावी अशी भगवंताची इच्छा आहे. या सृष्टीनं काहीतरी प्रगती पथावर जावं ही भगवंताची इच्छा नाही. म्हणून आपण जी वैज्ञानिक प्रगती करतोय याचा देवाला आनंद होत असेल असं मला तरी वाटत नाही. कारण आपण प्रगती करतोय पण त्या प्रगतीच्या नावाखाली आपण नुकसानही करतोय. देवही म्हणत असेल ठीक आहे, करतोय ना काहीतरी, चालू द्या, जे चाललंय ते चालू द्या. त्याची तशी काही तक्रार नसेल, कदाचित कौतुकही वाटत असेल की मी जन्माला घातलेला हा मानवी प्राणी मेंदूचा वापर करून काय काय करायला निघालाय, कौतुकही वाटत असेल. पण विशेष कौतुक याचं आहे देवाला की चाललंय सगळं, सगळेजण करतायत काहीतरी, आपापल्या कामात गुंतून आहेत. देवाला चिंता त्यांची जे काहीच करत नाहीत. ही तळमळ इथं दिसतीये. हे सकळ लोकसंस्था रक्षणीय सर्वथा म्हणून या लोकसंस्थेचं रक्षण केलं पाहिजे आणि ते रक्षण कर्मच करणार आहे, कर्म सिद्धांत त्यांचं रक्षण करणार आहे. म्हणून मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे, अलौकिका नुहावे लोकांप्रती. अर्थात स्वतः सन्मार्गाचे आचरण करून लोकांनाही सन्मार्गास लावावे व आपण एक कोणी अलौकिक पुरुष आहोत असे त्यांना भासू देऊ नये. ज्ञानी पुरुषानं, इंद्रिय निग्रह केलेल्या पुरुषानं, आत्मज्ञानावर स्थिर झालेल्या पुरुषानं कर्म कसं करावं याचं माऊली वर्णन करतायत. मार्गाधारे वर्तावे, जो मार्ग आहे त्याच मार्गाने चालावं. आपल्याकडे काही अलौकिक शक्ती आहेत म्हणून त्या अलौकिक शक्तींचा वापर करून असं काही करू नये की लोक मार्गच सोडून देतील.
म्हणून मार्गाधारे वर्तावे. कितीही मोठा अवतारी पुरुष असो, कितीही मोठा योगी असो, त्या योग्याला माऊलींचा उपदेश आहे, भगवंताचा उपदेश आहे. कारण माऊलींनी बरेच योगी बघितलेत, चमत्कार करणारे माऊलींनी अनेक बघितलेत. अशा सगळ्या चमत्कारी लोकांनाही, योगी लोकांनाही, रिद्धी सिद्धी प्राप्त झालेल्यांनाही माऊलींचा भगवंताचा उपदेश आहे, मार्गाधारे वर्तावे. त्यांनीही मार्गाच्या आधारावरच वर्तन करावं. लोक मार्ग सोडतील किंवा मार्ग सोडण्याचा उपदेश जाईल, संदेश जाईल, असा कोणताही मार्ग, असं कोणतंही कर्म त्यांच्याकडूनही घडता कामा नये. मार्गाधारे वर्तावे. त्यांनी मार्गाच्या आधारावर वर्तन करावं. विश्व हे मोहरे लावावे. मोहरे लावावे या शब्दाचा अर्थ आहे धर्म मार्गास लावावे. हा शब्द थोडा मर्यादित वाटतोय, संकुचित वाटतोय. मोहरे परिपूर्णतेकडे, योग्य मार्गावर, योग्य दिशेनं लावावं. आणि योग्य दिशा म्हणजे कर्म मार्ग, म्हणजे धर्म मार्ग. आणि सगळं विश्व हे मोहरे लावावे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, अलौकिका नोहावे लोकांप्रती. अलौकिक न होवावे, अलौकिक होऊ नये लोकांप्रती. लोकांमध्ये मी कुणीतरी अलौकिक पुरुष आहे असं भासू देऊ नये, असं जाणवू देऊ नये. त्यांच्यामध्ये त्यांच्यासारखंच पडून राहावं. त्यांच्यामध्ये त्यांच्यासारखंच बनून जो राहतो तो खरा कर्ममार्गी. सगळ्या संतांचे चरित्र बघा. त्या संतांना जर आपण प्रत्यक्ष बघितलं असतं, ज्ञानोबारायांना, तुकोबारायांना, कोणत्याही संतांचं उदाहरण घ्या, त्यातल्या कोणत्याही संतांना आपण आपल्या या डोळ्यांनी प्रत्यक्ष बघितलं असतं, खूप काही फरक पडला नसता. कारण ते आपल्यासारखंच जगत होते आपल्यांमध्ये. कुठं कोणता चमत्कार करण्याची गरज त्यांना वाटली नाही. तुकोबाराय, ज्ञानोबाराय, सगळे संत सामान्यासारखं तुमच्या आमच्यामध्ये वावरले, सामान्यासारखं बोलले, सामान्यासारखी सुखदुःख भोगली. अलौकिक होण्याचा प्रयत्न कधी केला नाही. कारण माऊलींचा आणि भगवंताचा उपदेश आहे, अलौकिक नोहावे लोकांप्रती. लोकांपुढं अलौकिक होण्याचा प्रयत्न करू नये. मी कुणीतरी अद्भुत आहे असं कधीच भासू देऊ नये. सगळ्या अवतारी चरित्रांचा विचार करा. सगळ्यांचं जीवन सांभाळण्यासारखं आहे. जिथं काहीतरी विशेष करायचं आहे, जे करण्यासाठी अवतार आहे, ते करताना काही जाणवल्या, काही कराव्याशा वाटल्या गोष्टी तर करायच्या, पण बाकी वेळेला अलौकिक नोहावे लोकांप्रती. लोकांमध्ये सामान्यांसारखं म्हणून जावं, सामान्यासारखं म्हणून जगावं. हा खूप महत्वाचा उपदेश इथं माऊली करतायत. पुढं भगवंत म्हणतायत बघा, न बुद्धिभेदम जनये दज्ञानां कर्मसंगिनां जोषयेत सर्व कर्माणि विद्वान युक्त समाचरण. कर्माविषयी आसक्ती असणाऱ्या अज्ञ पुरुषांचा ज्ञानी लोकांनी बुद्धिभेद करू नये, तर स्वतः आस्थापूर्वक सर्व कर्मे करून ती त्यांच्याकडूनही करवावी. म्हणून अलौकिक न होता सामान्यांसारखं वागून, सामान्यांच्या मध्ये कर्माबद्दलची जी आसक्ती आहे, त्यांची जी भावना आहे, त्याच्यातही बाधा पडू देऊ नये, बुद्धिभेद करू नये, त्यांना कन्फ्यूज करू नये, संदिग्ध करू नये. उलट ते आस्थापूर्वक कर्म करतील असाच प्रयत्न अलौकिक पुरुषानं करावा, योग्यानं करावा, रिद्धी सिद्धी प्राप्त झालेल्यांनी करावा, असं इथं माऊलींचं म्हणणं आहे, भगवंताचं म्हणणं आहे. माऊली काय वर्णन करतात या श्लोकाचं बघू. जे सायासे स्तन्य सेवी ते पक्वान्य केवी जेवी, म्हणून बाळका जैशी नेदावी धनुर्धरा. माऊली दृष्टांतानं सुरुवात करतायत. अर्थात जे बालक स्तनपान देखील कष्टाने करते, ते बालक पक्वान्न कसे खाईल, म्हणून अर्जुना ती जशी त्या बालकाला देऊ नयेत
आता जो अलौकिक पुरुष आहे, जे अवतारी पुरुष आहेत, त्यांच्यासाठीचा हा उपदेश आहे, सामान्यांसाठीचा हा उपदेश नाही. पुढचं जे म्हणणं आहे भगवंताचं ते अशा लोकांकरता आहे जे अलौकिक आहेत, जे ज्ञानी आहेत, ज्यांना कर्मसिद्धांत कळलेला आहे, ज्यांना मोक्ष ज्ञान मिळालेलं आहे, जे करायचंय ते ज्यांच्याकडून करून झालंय, जे मिळवायचंय ते ज्यांच्याकडून मिळवून झालंय. आता ज्यांच्याकडे करण्यासारखं काही शिल्लक नाही, मिळवण्यासारखं काही शिल्लक नाही, अशाही लोकांनी जोपर्यंत ते लोकांमध्ये आहेत तोपर्यंत लोकांसारखं त्यांनी वागावं. त्यांना अलौकिक अशा गोष्टी सांगू नयेत, कारण त्यांना अलौकिक सगळ्या गोष्टी सांगितल्या की त्यांच्याही मनात तसा लोभ निर्माण होतो. ज्ञानोबारायांची महती ऐकली आणि ज्ञानोबारायांनी जळ भिंत चालवली, रेड्याच्या मुखातून वेद वदवले, मेलेला माणूस उठवला, एका स्त्रीचा पुरुष केला, स्त्रीचा तो केला पुरुष उभा, असे चमत्कार ज्ञानोबारायांच्या जीवनामध्ये आहेत. ते चमत्कार ऐकून एका ब्राह्मणाला वाटलं की आपण ज्ञानोबारायांसारखं योगी व्हावं. आणि तो आळंदीमध्ये आला, ज्ञानोबारायांची सारखी आराधना केली. ज्ञानोबारायांनी वाटलं की एवढा हा आराधना करतोय तर आपण भेटू त्याला, आणि म्हणून ज्ञानोबारायांनी त्याला दर्शन दिलं आणि विचारलं, तू का माझी एवढी आराधना करतोयस? त्यानं सांगितलं की मला तुमच्यासारखा चमत्कार करायला शिकायचंय, मला चमत्कार करायला शिकायचंय, मला योगी व्हायचंय, सिद्धी व्हायचंय, तुमच्यासारखं सिद्ध योगी व्हायचंय. ज्ञानोबाराय हसले. त्याचा बुद्धिभेद झालाय हे लक्षात आलं ज्ञानोबारायांच्या. संत चमत्कार करतात म्हणून लोकांमध्ये अशी भावना निर्माण होते की आपल्यालाही असे चमत्कार आले पाहिजेत, आणि असे चमत्कार आपल्याला आले पाहिजेत अशी भावना जर निर्माण झाली तर तो संदिग्ध झालाय, त्याचा बुद्धिभेद झालाय, त्याचा बुद्धिभेद दूर केला पाहिजे. आणि म्हणून ज्ञानोबारायांनी जास्त चमत्कार केले नाहीत, कारण संतांना माहिती आहे असं काही केलं की लोकांचा बुद्धिभेद होतो, लोक मग चमत्कारालाच महत्व द्यायला लागतात. मग चमत्कार केल्याशिवाय कुणाला लोक संतच म्हणत नाहीत. संत तोच जो चमत्कार करेल. ज्ञानोबारायांनी सांगितलं, बाबा तुला जे काही हवंय ते आता माझ्याकडे तुला मिळणार नाही, तुला जे हवंय ते मिळवण्याचा मार्ग तुला सांगतो, तू तुकोबारायांकडे जा. कारण तो तुकोबारायांच्या काळात ही आराधना करायला बसला, 16व्या शतकामध्ये, 17व्या शतकामध्ये, शिवाजी महाराजांचा, तुकाराम महाराजांचा काळ. त्या काळात तो माऊलींची आराधना करत होता. मग माऊलींनी देहूला पाठवलं, तो देहूला आला. त्याला धरणेकरी असा एक शब्द वापरलाय, तो धरणेकरी होता, त्याचं काम असेल ते, त्याच्यावरून तो धरणेकरी. आधी ज्ञानोबारायांकडे, मग तुकोबारायांकडे गेला, आणि तुकोबारायांनी सांगितलं की मला ना ज्ञानोबारायांसारखे चमत्कार करायचे आहेत, तुम्ही मला चमत्कार शिकवा. काय केल्यानं मी बोलल्याबरोबर भिंत चालायला लागेल, काय केल्यानं मी बोलल्यावर रेडा सुद्धा वेद म्हणायला लागेल, मी काय केलं म्हणजे मेलेला माणूस उठेल, ते मला पाहिजे. पण मला ज्ञानोबारायांनी तुमच्याकडे पाठवलं. हे तुकोबारायांनी ऐकलं आणि तुकोबारायांच्या डोळ्यातून अश्रू ओघळायला लागले. आणि तुकोबारायांनी त्यावेळी लिहिलेला अभंग खूप लोकप्रिय आहे. ज्ञान यांचा राजा गुरु महाराव, म्हणती ज्ञानदेव तुम्हायसे, मज पामर आहे काय थोरपण, पायीची वाहन पायी ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळगणे, इतर तुळणे काय. तुका म्हणे नेनो युक्तीची ते खोली, म्हणून ठेविली पायी. सुंदर अभंग आहे. आणि त्या धरणेकऱ्याला काही उपदेश तुकोबारायांनी केला, तो उपदेश नीट समजून घेतला तर लक्षात येईल, बुद्धिभेद घालवणारे ते अभंग आहेत. देवडीकर प्रतीला आमच्या वीर संत म्हणून प्रसिद्ध आहेत
मी आता नाव थोडंसं विसरल्यासारखं होतंय, मला चेहरा आठवतोय त्यांचा. वीर संत, कसं काय नाव विसरलं. त्यांनी देवडीकर प्रतीच्या अभंगांचं खूप वर्गीकरण केले, म्हणजे वेगवेगळे विषय त्या अभंगांचे त्यांनी दिलेले आहेत. त्याच्यामध्ये धरणे कर्यास उपदेश अशा विषयाचे काही अभंग आहेत, ते तुम्ही वाचले तर लक्षात येईल. बुद्धिभेद घालवणारे ते अभंग आहेत. सामान्य माणसाच्या मनात बुद्धिभेद होतो जेव्हा अलौकिक पुरुष सामान्यासारखं कर्म करणं सोडून काहीतरी अलौकिक करायला लागतो, आणि लोक तेच पकडतात, कारण लोकांना ते आवडतं, लोकांच्या आकर्षणाचं ते केंद्रबिंदू आहे. म्हणून बघा, संतांचं चरित्र वाचताना लोकांना काय बघायला आवडतं? चमत्कार काय केलेत संतांनी. कोणतेही संत घ्या, साईबाबा घ्या, अक्कलकोटचे स्वामी समर्थ घ्या, गजानन महाराजांचं घ्या, बाळूमामांचं घ्या, कोणतेही संत घ्या, गोंदवलेकर महाराज घ्या, सगळे आजचे कालचे सगळे संत आपण बघतो काय संतांच्या चरित्रातलं? एकच गोष्ट, चमत्कार काय केले. कोणत्या संतानं मोठा चमत्कार केला तो संत मोठा. संतांमध्ये पण आपण स्पर्धा लावून टाकली, आणि तेच संतांना नको असतं, तेच संतांना करावंसं वाटत नाही. पण काय परिस्थिती अशी येते, त्यांच्याकडून ते घडतं, करतात ते, आणि लोक तेवढंच लक्षात ठेवतात, आणि संत चमत्कार करतात म्हणून त्यांची आराधना करतात. पण त्याच्याही पलीकडं संतांचा जो उपदेश आहे तुमच्या आमच्यासाठी, तिकडं आपण दुर्लक्ष करतो. म्हणून माऊलींचा, भगवंताचा उपदेश आहे, अलौकिक नोहावे संतांपरी, अलौकिक नोहावे लोकांप्रती. लोकांच्या समोर अलौकिक होऊ नये. कसं? जे सायासे स्तन्य सेवी, जे लहान बाळ प्रयत्नानं दूध पित आहे, अजून त्याला दूधही प्यायचं नीटसं कळलेलं नाही, किती दूध प्यायचं हेही त्याला कळत नाही. नवीन जन्माला आलेलं लेकरू नुसतं दूध पित राहतं, उलटी होईपर्यंत दूध पितं, कारण किती दूध प्यायचं हे त्याला कळत नाही, पोट भरलेलंही त्याला कळत नाही, नुसतं ते पित राहतं. पण मुलाला लवकर दूधही पिता येत नाही, त्याच्यासाठी त्याला प्रयत्न करावे लागतात. जे सायासे स्तन्य सेवी, आईचं दूध जे प्रयत्न न पितं, लवकर त्याला आईचं दूध पचत नाही, ते पक्वान्ने केवी जेवी, त्याला जर तुम्ही पक्वान्न खायला घातले तर. म्हणून बाळका जैशी नेदावी धनुर्धरा, ज्या पद्धतीनं लहान बाळ आहे त्या बाळाला दूध नीट पचत नाही, त्याला दूध नीट पिता येत नाही, त्याला पंचपक्वान्न खाऊ घातले, पचतील का त्याला? ते नाही पचणार. अगदी त्याप्रमाणे तैशी कर्मी जया अयोग्यता, तया प्रती नैष्कर्म्यता न प्रकटावी खेळता आदी करून. अर्थात त्याप्रमाणे ज्यांना कर्माचरणाचाही अधिकार नाही, अशांना कौतुकाने देखील नैष्कर्म्य स्थितीचा उपदेश करू नये. नैष्कर्म्य स्थिती ही अवघड स्थिती आहे, ती एकदम हस्तगत होणार नाही, सहज ते कौशल्य प्राप्त होणार नाही. म्हणून जो खूप कामासक्त आहे, कामनेमध्ये रमलेला आहे, ज्याच्या प्रत्येक कर्मामध्ये काहीतरी मिळवण्याचाच हेतू आहे, तैशी कर्मी जया अयोग्यता, ज्याचा कर्मामध्ये अनधिकार आहे. कर्मामध्ये अनधिकार आहे याचा अर्थ काय? बघा, कर्म करणं याचं आदर्श रूप वेगळं आणि कर्म करण्याची अनिवार्यता वेगळी. कर्माची अनिवार्यता आणि कर्माचा आदर्श स्वरूप, या दोन संकल्पना नीट समजून घेतल्या तर आपल्याला या पूर्वार्धाचा अर्थ कळेल. जैशी कर्मी जया अयोग्यता, कर्मामध्ये अयोग्यता कुणाची आहे का? तर नाही, कारण सगळेच कर्म करणार आहेत, कर्माशिवाय पर्याय नाही. कर्माशिवाय पर्याय नाही ही कर्माची अनिवार्यता आहे. पण आदर्श काय आहे कर्माचा? निष्काम भावनेनं कर्म करणं, इंद्रिय निग्रह करून कर्म करणं, आत्मनिष्ठ राहून कर्म करणं, ते कर्म आहे खरं कर्म. माऊलींच्या दृष्टीनं, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या दृष्टीनं कर्म करणं म्हणजे काय? तर निष्काम होऊन कर्म करणं म्हणजे कर्म करणं, आत्मनिष्ठ राहून कर्म करणं म्हणजे कर्म करणं. जो याला योग्य नाही, तैशी कर्मी जया अयोग्यता, या अर्थानं जो कर्माचा अनधिकारी आहे,
तयाप्रती नैष्कर्म्यता, त्याला नैष्कर्म्याच्या गोष्टी न प्रकटावी खेळता, थट्टेतही मजाकमध्ये सुद्धा बोलत बोलतही आदी करू नये, सहज म्हणूनही त्याच्या पुढे नैष्कर्म्याची चिंता करू नये. काही लोकांचं असतंच, हे केल्यावर मला काय मिळेल सांगा तर मी ते करील, अशी भावनाच असते काही लोकांची. काही सांगा त्यांना, आपण हे करूयात का, ओके करू, काय मिळेल याच्यातून, असा भाव ठेवून जो प्रत्येक कर्म करतोय त्याला एकदम तुम्ही नैष्कर्म्यता शिकवाल तर कसं चालेल. तुमच्या पुढे एक माणूस आलायच जो बोलतोय की सांगा महाराज मला ज्ञानेश्वरी शिकायची आहे, अशा भावनेनं एखादा तुमच्याकडे आला आणि तुम्ही म्हणताय शिकवतो, पण काय हेतू आहे, पण त्याचं काहीतरी म्हणणं आहे, ह्याच्यासाठी मला ज्ञानेश्वरी शिकायची, मला ज्ञानी व्हायचंय, मला पंडित व्हायचंय, मला लोकांना ज्ञानेश्वरी समजून सांगायची आहे, म्हणून मला ज्ञानेश्वरी शिकायची आहे, अशा भावनेनं तुमच्याकडे कुणी ज्ञानेश्वरी शिकायला आला तर त्याला ज्ञानेश्वरी खरी समजून सांगून उपयोग नाही. त्याची योग्यता नाही, त्याची पात्रता नाही, कारण त्याचा हेतू चुकलाय, त्याचा बुद्धिभेद झालाय. ज्ञानेश्वरीचा खरा हेतूच कळला नाही. ज्ञानेश्वरी कळण्यासाठी वाचायची नाही, ऐकायची नाही. ज्ञानेश्वरीत माऊलींना जे म्हणायचंय, जे सांगायचंय ते बिंबावं मनावर, याच्यासाठी ज्ञानेश्वरी शिकायचे, समजून घ्यायचे. या भावनेनं कोणताही ग्रंथ संतांचा समजून घ्या. मी म्हणतो 10 ग्रंथ समजून घ्यायची गरज नाही, कोणताही एक ग्रंथ समजून घ्या, पण संतांना ज्या भावनेतून म्हणायचंय त्या भावनेतून समजून घ्या. दुसरा ग्रंथ आयुष्यात वाचायची गरज नाही. मी ज्ञानेश्वरीचा आग्रही नाही, मी गाथ्याचा आग्रही नाही, मी वारकरी संतांच्याच ग्रंथांचा आग्रही नाही. जगातल्या कोणत्याही संताचा ग्रंथ वाचा, कारण मला विश्वास आहे जगातले कोणतेही संत वेगळं काहीच सांगत नाही, ते एकच सांगतात, तुमच्या हिताचंच सांगतात. फक्त त्या ग्रंथांचं सेवन काहीतरी वेगळंच मिळावं म्हणून करू नका. बस त्यांना जे म्हणायचंय ते त्यांच्या भाषेत समजून घेणं आणि त्यांना जे म्हणायचंय ते माझ्या जीवनात उतरवणं, या भावनेनं संत साहित्याकडे जायला. आणि म्हणून माऊली पण म्हणतात की ज्याची कर्मात योग्यता नाही त्याला चुकूनही तू नैष्कर्म्याची चर्चा करू नको, त्याला ते नैष्कर्म्य शिकू नको. ते तर सत्क्रियाची लावावी, तेची एकी प्रशंसावी, नैष्कर्मी ही दावावी आचरणी. अर्थात त्यांना सत्कर्मामध्ये प्रवृत्त करावं, त्याचीच प्रशंसा करावी आणि याप्रमाणे सिद्ध पुरुषांनीही कर्माचरण करून दाखवावे. तेथ सत्क्रियाची लावावी, तिथं मग आचरणापेक्षा सदाचरण, कर्मापेक्षा चांगलं कर्म, पाप कर्मापेक्षा पुण्यकर्म, याच गोष्टीमध्ये त्याला गुंतवावं. त्याची एकी प्रशंसावी, त्याचीच प्रशंसा करावी, चांगल्या कामाची प्रशंसा करावी. एकदम त्याला नैष्कर्म्यता शिकू नये. नैष्कर्मी ही दावावी आचरणी, आणि त्याच्यासमोर आपणही नैष्कर्म्य होऊन नैष्कर्म्य जीवन जगून दाखवावं. आपण जीवन तसं जगून दाखवलं की लोकांना सोपं जातं. अभ्यासामध्ये थेअरी आणि प्रॅक्टिकल 2 प्रकार असतात. मुलांना प्रॅक्टिकल सोपं जातं समजायला, थेअरी अवघड जाते. प्रात्यक्षिक सोपं जातं, करून दाखवलं की मुलं लवकर शिकतात. नुसतं सांगितलं तर शिकत नाहीत, म्हणून त्यांना करून दाखवावं आणि त्यांच्यामधल्या सत्क्रियाची प्रशंसा करावी. पाप कर्म करण्यापेक्षा पुण्यकर्म करतील याचीच आधी काळजी घ्यावी. एकदम त्यांना नैष्कर्म्यता शिकवण्याच्या भानगडीत पडू नये, असं भगवंत सांगतायत. इथं आपण थांबूयात, राहिलेल्या ओव्यांचं चिंतन आपण उद्या करूयात. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय.